सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स असं देखील म्हटलं जातं, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता प्रश्न निर्माण होतो की हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला कधी जातो? तर लक्षपूर्वक ऐका. भूतकाळामध्ये एखाद्या विशिष्ट कालावधीपासून दुसऱ्या विशिष्ट कालावधीपर्यंत ज्यावेळेस एखादी क्रिया घडत असते, त्या क्रियेचं वर्णन करण्यासाठी आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. समजा मी काल 2 तासापासून काम करत आलेलो होतो. तर मी कसं म्हणेल? आय हॅड बीन वर्किंग फॉर 2 hours. मी 2 तासापासून काम करत आलेलो होतो. यासारखी आणखी वाक्य आपल्याला पाहिजे आहेत आणि याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करूया. चला तर आता आपण या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स स्ट्रक्चर पाहूया. रचना कशी असते? सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर हॅड बीन येतं आणि हॅड बीनच्या नंतर वर्ब प्लस आयएनजी. पुन्हा एकदा ऐका. सुरुवातीला सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे. एखादं नाव असू शकतं, सिंग्युलर नेम असू शकतं, प्लुरल नेम असू शकतं किंवा आय येऊ शकतं त्या ठिकाणी, ही येऊ शकतं, शी, इट, दे, यू, वी यासारखे सब्जेक्ट या ठिकाणी येऊ शकतात. कोणतंही सब्जेक्ट असू द्या, त्यानंतर आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅड बीन घ्यायचं आहे आणि हॅड बीनच्या नंतर वर्ब प्लस आयएनजी, वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. वर्बचं जे फर्स्ट फॉर्म असणार आहे, पहिलं रूप क्रियापदाचं, त्याला आयएनजी लावायचा आहे. चला तर आपण सेंटेन्स पाहूया. तुमच्या समोर एक सोपं सेंटेन्स दिसतंय. आय हॅड बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो होतो, असा त्याचा अर्थ होतो. ही क्रिया चालू पूर्ण भूतकाळाची क्रिया आहे. आय हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅड बीन घेतलेलं आहे. हॅड बीन च्या नंतर आपण वर्बला आयएनजी लावलेला आहे. ईटचं इटिंग घेतलेलं आहे आणि पुढे अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. रिमेनिंग सेंटेन्स आहे. जास्त आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचंय सब्जेक्ट, हे हॅड बीन आणि वर्ब प्लस आयएनजी या 3 गोष्टींवरती आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. यासारखी आणखी आपण वाक्य डिटेलमध्ये अभ्यासूया. These are the sentences of past perfect continuous tense. We will learn them one by one. Let's start with first sentence. Yesterday we had been waiting for the principal for 2 hours. याचा जर आपण मराठीमध्ये विचार केला तर काल आम्ही प्राचार्यांची 2 तासापासून वाट बघत आलेलो होतो. Yesterday we had been, बघा आता इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचंय आपल्या पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सच्या स्ट्रक्चर प्रमाणे वाक्य आहे की नाही ते आपण चेक करूया. वी हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅड बीन घेण्यात आलेलं आहे. हॅड बीनच्या नंतर वर्ब प्लस आयएनजी, वेटिंग, वेटचं वेटिंग झालेलं आहे आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स आहे फॉर द प्रिन्सिपल फॉर 2 hours. आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे या सब्जेक्ट, हॅड बीन आणि त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. Look at the next sentence. Rahul had been writing a book for 3 months. राहुल हे सब्जेक्ट झालं, त्यानंतर हॅड बीन घेण्यात आलेलं आहे, त्याच्या पुढे वर्ब प्लस आयएनजी. राहुल हॅड बीन रायटिंग अ बुक फॉर 3 months. राहुल हा 3 महिन्यांपासून पुस्तक लिहित आलेला होता. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. He had been smoking heavily before he had his heart attack. आता बघा, नेहमीच तुम्हाला सोपी वाक्य विचारली जातील असं नाही. आणि एक लक्षात ठेवा, जर एखादं अवघड वाक्य आलं तरी सुद्धा घाबरायचं नाही. आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा देखील अभ्यास करणार आहोत आणि आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहोत. हा जो पूर्ण चालू भूतकाळ आहे, चालू पूर्ण भूतकाळ हा नेहमी सिंपल पास्ट टेन्स सोबत येत असतो. बघा वाक्य तुमच्या समोर दिसतंय. ही हॅड बीन स्मोकिंग हेविली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. त्याला हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर तो स्मोकिंग करत आलेला होता.
मोठ्या प्रमाणात स्मोकिंग करत आलेला होता, त्यामुळेच त्याला तो हार्ट अटॅक आलेला होता. मग हे जे पहिलं वाक्य ही हॅड बीन स्मोकिंग हेविली, हे वाक्य आहे आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं. परंतु त्याच्या पुढे बघा, हे जे मिश्र वाक्य दिलेलं आहे ना, बिफोरने जोडलेलं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ही हॅड हिज हार्ट अटॅक. ही हॅड हिज हार्ट अटॅक हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य, साध्या भूतकाळाचं वाक्य. सुरुवातीला सब्जेक्ट घेतलेला आहे, त्यानंतर हॅडबीनच्या नंतर वर्ब प्लस आयएनजी स्मोकिंग झालेलं आहे, स्मोकचं. हेविली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया. इट हॅड बीन रेनिंग फॉर 4 hours लास्ट नाईट. गेल्या रात्री 4 तासांपासून पाऊस पडतच होता. इट हॅड बीन रेनिंग. इट हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅड बीन आलेलं आहे. हॅड बीनच्या नंतर वर्ब प्लस आयएनजी रेनचं रेनिंग झालेलं आहे फॉर 4 hours लास्ट नाईट. आता आपण परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न अभ्यासूया. आपल्या समोर एक क्वेश्चन दिसत आहे. चिल्ड्रन प्लेड इन द गार्डन, आणि ब्रॅकेटमध्ये त्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. रिराईट सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. हे जे वाक्य दिले ना सेंटेन्स आपल्याला, चिल्ड्रन प्लेड इन द गार्डन, ते आपल्याला पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये करायचं आहे. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हटलं की लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की आपली रचना सब्जेक्ट, त्यानंतर हॅड बीन, वर्ब प्लस आयएनजी. चला तर आपण मग काय करूया, हे जे सेंटेन्स दिलं आहे चिल्ड्रन प्लेड इन द गार्डन, हे जे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे ते आपल्याला पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये कन्वर्ट करायचंय. आपली रचना आहे सब्जेक्ट, चला सब्जेक्ट चिल्ड्रन, हा चिल्ड्रन सब्जेक्ट घेतला, त्यानंतर हॅड बीन दिलेला आहे, आणि हॅड बीनच्या नंतर काय करायचंय, वर्ब प्लस आयएनजी. वर्ब काय आहे, बरोबर प्लेड. मग प्लेडिंग नाही करायचं आपल्याला, प्लेड हे सेकंड फॉर्म आहे, त्याचं फर्स्ट फॉर्म आहे प्ले, त्याला आयएनजी लावणार आपण, आणि काय होणार, प्लेइंग. आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स इन द गार्डन, इन द गार्डन. आता सेकंड सेंटेन्स पाहूया आपण. लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. Pick out the sentence which has been written in the past perfect continuous tense. काय करायचं आपल्याला, pick out the sentence. सेंटेन्स निवडायचं कोणतं, which has been written in the past perfect continuous tense, जे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहिलेलं आहे. लगेच रचना लक्षात आली पाहिजे. हॅड बीन वर्ब प्लस आयएनजी, सब्जेक्ट तर असणारच आहे सुरुवातीला, हॅड बीन वर्ब प्लस आयएनजी. चला हॅड बीन शोधूया. पहिल्या वाक्यात हॅड बीन आहे का, नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये हॅड बीन आहे का, नाही. तिसऱ्या वाक्यात हॅड बीन आहे का, आहे हॅड बीन. चौथ्या वाक्यात सुद्धा हॅड बीन आहे, पण हॅड बीन नंतर काय आपलं वर्ब प्लस आयएनजी. तिसरं वाक्य पाहूया. वी हॅड बीन सम, वर्ब प्लस आयएनजी नाही, म्हणजे हे आन्सर नाही. चौथं पाहूया. वी हॅड बीन सिंगिंग, बरोबर आहे, वी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. हे काय आहे आपलं, तर हे आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. आन्सर येणार आहे वी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. आज आपण या व्हिडिओमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स विषयी अभ्यास केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स समजला असेलच. यासारखे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपण या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा अशी मी विनंती करतो. चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.